गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये। सर्व मायबापांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की आजची ही कलियुगातली स्त्री आहे, खूपच भाग्यशाली आहे। पण भाग्यशाली असूनसुद्धा ती स्वतःच्या कर्माने कुठेतरी स्वतःच्याच जीवनामध्ये दुःख निर्माण करत असते। बघा, आजच्या या कलियुगातील स्त्री आहे ना, बघा स्त्रीच्या शरीराचा असा एक अंग आहे ज्या अंगासोबत तिचं सौभाग्य जोडलेलं असतं, ते म्हणजे तिचे केस असतात। पण आजची ही कलियुगातली स्त्री असते ती बघा, हे व्यवस्थित दिसण्यासाठी तिला वाटत असतं मी सुंदर दिसावं म्हणून ते केस कापत असते। पूर्वीचा एक काळ होता की स्त्रिया असायच्या केस खूप लांब व्हावे म्हणून वेगवेगळे उपाय करायच्या। कारण का? कारण अगोदर जेव्हा मुलगा पाहायला जायचा ना, तेव्हा अगोदर पाहायचा ते केस, ज्या स्त्रीचे केस लांब असतील ना ती भाग्यशाली स्त्री मानली जायची। पण आता तसं राहिलं आहे का? बघा, ज्या स्त्रीचे केस लांब सडक आहेत ना, भरपूर मोठे मोठे आहेत, ती स्त्रीसुद्धा आपले केस कापून छोटे करते। म्हणजेच ज्या केसांमध्ये महालक्ष्मी वसलेली असते, बघा त्या लक्ष्मीलाच आपण कापलं जातं। बघा, कधीतरी विचार करायला हवा। एकदा देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर बसलेले होते। तेव्हा देवी लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांना विचारते, हे प्रभू, स्त्रीच्या शरीराचा असा कोणता अंग आहे ज्या अंगासोबत तिचं सौभाग्य जोडलेलं असतं? कृपया तुम्ही मला स्त्रियांच्या शरीराच्या अवयवांच्या शुभ लक्षणावर विस्तार स्वरूपामध्ये माहिती द्या। तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू हसत म्हणतात, हे देवी, आज तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेला आहे। या जगामध्ये स्त्रीला सर्वात अधिक महत्त्व आहे। वेगवेगळ्या अवस्थेमध्ये स्त्री तिचं कर्तव्य पार पाडत असते। कन्येच्या रूपामध्ये वडिलांच्या घरी सौभाग्य घेऊन ती येत असते। एका बायकोच्या रूपामध्ये ती सासरी सौभाग्य घेऊन जात असते आणि एका आईच्या रूपामध्ये ती तिच्या मुलांना सौभाग्य प्रदान करत असते। परंतु ती पत्नीच्या स्वरूपात तिचं सर्वश्रेष्ठ कर्तव्य पूर्ण करत असते। स्त्रीच्या अवयवांवरूनच तिच्या आचरणाची आणि चारित्र्याची माहिती मिळू शकते। अशा या शुभ अवयवांची स्त्री तिच्या नवऱ्यासाठी आणि वडिलांसाठी आणि मुलांसाठी खूपच भाग्यशाली असते। हे देवी, आज तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत ना, त्या प्रश्नांचं उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक महान सतीचा इतिहास सांगू इच्छित आहे। ती सती आहे वामनची पत्नी, जिने तिच्या महान त्यागाने मला प्रसन्न केलं होतं। हे देवी, जो मनुष्य या महान कथेचं श्रवण करतो ना, त्या व्यक्तीच्या समस्त पापांचा आणि त्याच्या दारिद्र्याचा पूर्णपणे नाश होतो। आणि म्हणूनच तुम्ही या कथेला पूर्ण आणि लक्षपूर्वक नक्की ऐका। तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते, हे प्रभू, तुम्ही मला त्या महान सतीची कथा सांगा, मी या कथेला लक्षपूर्वक ऐकेल। बघा, देवी लक्ष्मी आणि विष्णू बघा यांची चर्चा चालू असते। आणि ही चर्चा चालू असताना देवी स्त्रीबद्दल, कोणती स्त्री भाग्यशाली असते आणि कोणत्या स्त्रीचा अंग बघा तिच्या चरित्र्याशी जोडलेला असतो, याची पूर्ण माहिती आपण या निरूपणामध्ये घेणार आहोत। आणि हे निरूपण लक्षपूर्वक ऐका, प्रत्येक स्त्रीनं ऐकावं, कारण तुम्हाला या जीवनामध्ये बघा एवढा आनंद निर्माण करायचा असेल ना, सुख निर्माण करायचं असेल ना, हे निरूपण तुमच्यासाठी योग्य दिशा ठरवेल।
पुढे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे देवी, ही पूर्वकाळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये भक्त वामनदास आणि त्याची पत्नी निवास करत होती. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त अन्य दुसरा कोणीही राहत नव्हता. दोघेही अत्यंत दयाळू आणि श्रद्धाळू होते. त्या दोघांचाही स्वभाव अत्यंत उदार प्रकारचा होता, अत्यंत सुखदायी होता. दोघेही अत्यंत संतुष्ट आणि देवाचे भक्त होते. वामन प्रत्येक दिवशी गावातून भिक्षा मागून आणत असे आणि त्याची पत्नी भोजन बनवत असे. जर त्यांच्या द्वारावर अतिथी कोणी आला ना, तर ते दोघेही त्या अतिथीची पूर्ण सेवा करत असत. अतिथीला अन्न दिल्यानंतर दोघेही भोजन करत असत. एवढे श्रद्धाळू दोघेसुद्धा होते. जर एखाद्या दिवशी अतिथी आला नसेल तर ते पशुपक्ष्यांना त्यांच्या अन्नामधील थोडासा भाग देऊन देवाच्या नावाने त्यांचा भोग चढवत असत व त्यानंतरच ते अन्नग्रहण करत असत. व त्यानंतरच ते अन्नग्रहण करत त्यांच्या दोघांच्याही मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार नव्हता, द्वेषसुद्धा नव्हता. त्यांना भिक्षेमध्ये जे काही मिळायचं ना, त्यातच ते दोघे संतुष्ट असायचे. ते अधिकाची इच्छासुद्धा ठेवत नव्हते. जर एखाद्या दिवशी त्यांना भिक्षा नाही मिळाली तरीसुद्धा ते देवाचे आभार व्यक्त करून पाणी पिऊन झोपून जायचे. त्यांच्याजवळ असंतोष आणि अशांतता बघा फिरकतसुद्धा नव्हती. त्यांच्या मनामध्ये देवाप्रती दृढ विश्वास आणि श्रद्धा होती आणि म्हणूनच त्यांनी कधीच त्यांच्या गरीब परिस्थितीबद्दल देवाला दोषसुद्धा दिला नाही. बघा, इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे, माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा गरिबी येते, माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख निर्माण होतं ना, तेव्हा मनुष्य भक्तिमार्गात असूनसुद्धा परमेश्वराला दोषी द्यायला सुरुवात करतो. पण हे असं कधी भक्ताने करू नये. कारण जो श्रवणाला बसतोय ना, त्याने तरी परमेश्वराला कधी दोष देऊ नये. कारण ते पापामध्ये रूपांतर होतं आणि कधीच ती भक्ती पूर्णत्वाससुद्धा जात नाही. बघा, आपण पुढे पाहूया. एके दिवशी वामनदास भिक्षा मागण्यासाठी घरातून बाहेर निघतो आणि अनेकांच्या घराच्या द्वारावर जाऊन बघा, त्या द्वारावर जाऊनसुद्धा कोणीही त्याला भिक्षा दिली नाही. त्या दिवशी त्यांना अन्नाचा एक दाणासुद्धा मिळाला नाही. त्यामुळे निराश होऊन वामनदास त्यांच्या घरी परत येतो आणि घरी येऊन ते त्यांच्या बायकोला म्हणाले, आज तर भिक्षेमध्ये अन्नाचा एक दाणासुद्धा मिळाला नाही. मला असं वाटत आहे की आज आपल्याला उपाशी झोपावं लागणार आहे. कदाचित देवाची सुद्धा हीच इच्छा असेल. ते दोघेही बोलतच असतात तेव्हा त्यांच्या द्वारावर एक अतिथी येतो आणि द्वारावर येऊन तो अतिथी म्हणतो, घरामध्ये कोणी आहे का? मी एक अतिथी आहे आणि मला अत्यंत भूक लागलेली आहे. मला खाण्यासाठी काहीतरी द्या. मी तुमच्या द्वारावर खूप आशेने आलो आहे. वामनने पाहिलं की त्याच्या घराच्या द्वारावर एक अत्यंत वृद्ध व्यक्ती उभा आहे, जो खूपच अशक्तसुद्धा आहे आणि भुकेलेलासुद्धा दिसत आहे. त्याला पाहून वामनदासाने त्यांना प्रणाम केला आणि म्हणाला, हे स्वामी, या गरिबाच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या या दासासाठी तुमची काय आज्ञा आहे बरं? तेव्हा तो वृद्ध साधू म्हणाला, हे वस्ता, मी असं ऐकलं आहे की तू अतिथीचं खूपच चांगल्या प्रकारे स्वागत करतोस म्हणे. त्याचबरोबर त्याला कधीही उपाशीपोटी तू परत पाठवच नाही. तुझ्या द्वारावर कुठल्याही प्राणी उपाशी परत जात नाही आणि म्हणूनच मी तुझ्या द्वारावर आलो आहे. तू श्री भगवान श्रीहरी विष्णू यांचा भक्त आहेस आणि म्हणूनच मला विश्वास आहे की तू मला खाण्यासाठी काही ना काही नक्कीच देशील आणि म्हणूनच अन्नाच्या आशेमध्ये मी तुझ्या द्वारावर आलो आहे. कृपा करून तू माझी भूक शांत कर. आणि मी भुकेमुळं अत्यंत व्याकुळ झालो आहे. अनेक दिवसापासून मी भोजन ग्रहण केलं नाही. माझ्यामध्ये आता चालण्या फिरण्याची सुद्धा शक्ती उरलेली नाही. जर मला अन्न मिळालं नाही ना, तर मी तुझ्या द्वारावरच माझे प्राणाचे त्याग करणार आहे. त्या म्हाताऱ्या साधूचं हे बोलणं ऐकून वामनला अत्यंत दुःख झालं. त्यानंतर वामनने त्या म्हाताऱ्या साधूला आधार देत त्याला घराच्या आतमध्ये नेलं आणि वामन त्याच्या बायकोला म्हणाला, आपल्या घरी अतिथी आले आहेत, त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करायला हवी. हे ऐकल्यानंतर वामनची पत्नी म्हणाली,
स्वामी घरामध्ये मातीच्या आणि मडक्या व्यतिरिक्त दुसरं काहीच शिल्लक नाही. घरामध्ये अन्नाचा एक दाणासुद्धा नाही. आपणच मागच्या 2 दिवसापासून उपाशी आहोत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण या अतिथीला खायला काय देऊ शकतो बरं? आज सुद्धा तुम्ही भिक्षेमध्ये काहीच आणलेलं नाही. तेव्हा वामन म्हणू लागला, हे वृद्ध साधू अत्यंत भुकेलेले आहेत. त्यांना नीट चालतासुद्धा येत नाही. हे खूपच सुदैवानं आपल्या घरी आलेले आहेत. जर आपण आपल्या घरी आलेल्या अतिथीची सेवा करत नसू तर आपल्याला मोठं पाप लागेल. आपण अतिथीला आपल्या घरातून उपाशीपोटी पाठवू शकत नाहीत. वामनची पत्नी मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत म्हणू लागली, हे श्रीहरी, तुम्ही आमची इतकी कठीण परीक्षा का घेत आहात? तेव्हा पुढच्या क्षणी त्या सतीच्या मनामध्ये एक योजना आली आणि ती खूपच प्रसन्न झाली. ती तिच्या पत्नीला म्हणाली, हे नाथ, तुम्ही काळजी करू नका. आज अतिथीची सेवा अत्यंत प्रेमाने होणार आहे. तुम्ही शेजारून एक कात्री घेऊन या. बायकोचं हे बोलणं ऐकल्यानंतर वामन आश्चर्यचकित झाला. तो लगेचच शेजारी गेला आणि शेजारून एक कात्री घेऊन आला. त्यानंतर तो बायकोला म्हणाला, ही घे कैची. आता मला सांग, यामुळं अतिथीची सेवा कशा प्रकारे होणार आहे? तेव्हा वामनची पत्नी म्हणाली, स्वामी, तुम्ही या कात्रीने माझे केस कापा. बघा, सर्वांचं लक्ष असू द्या. आपण पाहत होतो स्त्रीच्या शरीराचा असा कोणता अंग आहे ज्या अंगासोबत तिचं सौभाग्य जोडलेलं असतं. आणि या कलियुगामध्ये बघा, सुंदर स्त्रिया ज्या असतात ना, बघा, त्यांचे मोठमोठे केस असतात, त्या कापून टाकतात. बघा, तेव्हा या कात्रीनं त्या पत्नीनं सांगितलं, या कात्रीनं माझे केस कापा. बायकोचं हे बोलणं ऐकल्यानंतर वामनला मोठा धक्काच बसला. तो म्हणू लागला, हे देवी, स्त्रीचे केसच तिचे सर्वात मोठे आभूषण असतात. केस नसल्यानं स्त्रीचं सौभाग्य आणि चरित्र नष्ट होतं. स्त्रीचे केस तिच्या सौंदर्याचं प्रतीक असतात आणि मी हे पाप कधीच करू शकत नाही. तेव्हा वामनची पत्नी बघा त्याला आग्रह करत म्हणाली, हे स्वामी, तुम्ही काळजी करू नका. कदाचित हीच देवाची इच्छा आहे. तुम्ही निसंकोच होऊन माझे केस कापा. तेव्हा वामनने थरथरत्या हाताने त्याच्या बायकोचे केस कापले. वामनच्या पत्नीने ते सर्व केस एकत्र करून त्याची एक दोरी बनवली आणि ती वामनला म्हणाली, हे स्वामी, तुम्ही ही दोरी बाजारात घेऊन जा आणि ही दोरी बाजारात घेऊन विकून भोजनाची सामग्री घेऊन या. त्यानंतर वामन ती दोरी घेऊन बाजारात जातो आणि सुदैवाने ती दोरी लगेचच विकली जाते. दोरीच्या मोबदल्यामध्ये मिळालेल्या पैशातून वामनने भोजनाची सामग्री जसं की तांदूळ, डाळ, भाज्या, साखर इत्यादी सर्व काही खरेदी करतो आणि ते सर्व सामान घेऊन ती खूपच आनंदाने घरी परत आली. त्यानंतर वामनच्या पत्नीने अत्यंत स्वच्छतेने आणि प्रेमाने स्वयंपाक बनवलं आणि त्यांनी घरी आलेल्या त्या अतिथीला आसनावर खूपच आनंदाने आणि प्रेमपूर्वक बसवलं. त्या साधूला बघा, तो म्हातारा समजून वामनच्या पत्नीने साधूला थोडंच जेवण वाढलं. परंतु तो साधू अत्यंत विचित्र होता. जेव्हा त्या साधूनं अन्नग्रहण करायला सुरुवात केली तेव्हा काही वेळातच त्यांनी वाढलेले सर्व अन्न संपून टाकलं. वामनच्या पत्नीनं आणखी थोडं भोजन साधूच्या ताटामध्ये वाढलं. परंतु थोडं थोडं करून त्या साधूने वामनच्या पत्नीचे जे काही जेवण बनवलं होतं ना, ते सर्व संपून टाकलं. त्यानंतर तो पोटावर हात फिरवून म्हणू लागला, तुम्हा दोघांच्या सेवेनं मी अत्यंत प्रसन्न झालेलो आहो. आज खूप दिवसांनी मला इतकं भोजन मिळालेलं आहे. तुझ्याबद्दल मी जे काही ऐकलं होतं ना, ते सत्यच आहे. आज मी तृप्त झालो आहे. परंतु माझं शरीर खूप म्हातारं झालं आहे. आज माझ्याने चालणं शक्य नाही आणि म्हणूनच आजचा दिवस मी तुझ्या घरी विश्राम करतो. बघा, संध्याकाळी फक्त एक पातेळं भात मला पुरेसं आहे. साधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर वामन म्हणाला, जशी तुमची आज्ञा महाराज, तुम्ही विश्राम करा आणि संध्याकाळच्या भोजनाची मी व्यवस्था करतो. इतकं म्हटल्यानंतर वामन त्याच्या पत्नीजवळ गेला आणि पत्नीला म्हणू लागला, आपल्या अतिथीमध्ये चालण्याची सुद्धा शक्ती नाही.
आणि म्हणूनच आज ते आपल्या घरीच विश्राम करणार आहेत. परंतु संध्याकाळच्या भोजनाचं काय होणार? संध्याकाळचं भोजन आपण कुठून बनवणार? हे ऐकल्यानंतर वामनची पत्नी म्हणाली, स्वामी तुम्ही काळजी करू नका, माझे केस अजूनही शिल्लक आहेत. बघा ज्या पद्धतीनं त्या स्त्रीनं स्वतःचे केस कापून बघा त्या अतिथीला जेवण बनवलं होतं. बघा त्या अर्धे केस कापलेले होते आणि अर्धे केस शिल्लक होते. तुम्ही माझ्या आणखी केस कापा आणि त्या मोबदल्यामध्ये बाजारातून जेवणाची सामग्री घेऊन या. आता पुन्हा कात्रीचा वापर झाला आणि सतीचे केस कापले गेले. त्याच्यापासून दोरी बनवण्यात आली. वामन पुन्हा ती रस्सी घेऊन बाजारामध्ये जातो आणि सुदैवाने ती रस्सीसुद्धा विकली जाते. त्या मोबदल्यामध्ये मिळालेल्या पैशाने वामनने जेवणाची सामग्री खरेदी केली. सामग्री घेऊन तो परत घरी येतो. वामनच्या पत्नीनं संध्याकाळचे अन्न शिजवलं आणि त्यांनी आदरपूर्वक अतिथीला आसनावर बसवलं. त्यांना भोजन वाढलं. वृद्ध साधूने थोडं थोडं करून शिजवलेलं सर्व अन्न संपून टाकलं. त्यानंतर अतिथी म्हणू लागला, बाळा आज मी खूपच थकलो आहे. आज रात्री मी इथेच थांबतो, सकाळी उठून मी निघून जाईल. त्या साधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर वामन म्हणाला, ठीक आहे महाराज, जशी तुमची इच्छा. आज तुम्ही आमच्याच घरी विश्राम करा. तो म्हातारा अतिथी वामनच्याच घरी विश्राम करण्यासाठी थांबला. वामन आणि त्याची पत्नी दोघेही त्या म्हाताऱ्या अतिथीची सेवा करू लागले. त्याचे पाय दाबू लागले. पाय दाबत दाबत रात्र झाली आणि त्यानंतर त्या अतिथीसुद्धा झोपून गेले. त्या अतिथी अत्यंत विलक्षण साधू होते. बघा सत्य परिस्थितीमध्ये ते तिन्ही जगाचे स्वामी होते. म्हणजेच ते दत्तगुरूच माऊली होते ना, दत्तगुरूच महाराज होते. परंतु त्या साधूला वामनच्या जरी जमिनीवर झोपून सुद्धा शांततेची आणि आनंदाची अनुभूती होत होती. साक्षात भगवान श्री हरी विष्णू वामनच्या घरी एका साधूचे रूप धारण करून विश्राम करत होते. त्या साधू महाराजांना झोपलेलं पाहून वामन हळू आवाजामध्ये त्याच्या बायकोला म्हणू लागला, हे बाबा आता अत्यंत वृद्ध झालेले आहेत. त्यांचं शरीर खूप कमजोर आहे. कदाचित उद्या सकाळी सुद्धा यांना चालता येणार नाही. उद्या मी सकाळी लवकर उठून भिक्षा मागण्यासाठी जातो आणि आपण साधू बाबांना भोजन देऊन त्यांची सेवा करूया. वामनचं हे बोलणं त्या साधूने सुद्धा ऐकलं आणि त्या दोघांचंही अतिथी प्रेम आणि आदर पाहून संपूर्ण जगाचे पालन करता भगवान श्री हरी विष्णू यांचे डोळे पाण्याने भरून आले. भगवान श्री हरी विष्णू त्यांच्या भक्तांप्रती अत्यंत दयाळू आहेत. भगवान श्री हरी विष्णूंची लीला रचतात ना, त्यामध्ये त्यांच्या भक्तांचं हितच साधलेलं असतं. बघा पाय दाबत असताना ते दोघेही नवरा बायको साधू बाबांच्या पायाजवळ झोपून जातात. त्यानंतर साधू बाबांनी वामनच्या पत्नीच्या डोक्यावर हात फिरवतात. साधूचा हात डोक्याला लागताच त्या सतीच्या डोक्यावर काळे आणि घनदाट केस पुन्हा येतात. त्यानंतर साधूंनी वामनच्या शरीरावर हात फिरवला, ज्यामुळे वामन स्वस्थ आणि अत्यंत पवित्र झाला. साधू महाराजांनी वास्तविक पाहता जे भगवान श्री हरी विष्णू होते, त्यांनी वामनच्या झोपडीमध्ये त्यांची दृष्टी फिरवली तर लगेचच वामनची झोपडी एका सुंदर अशा महलामध्ये बदलते. त्या महलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रत्न, सोने, मणिक, मोती एकत्रित होतात. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, हे सती, तुमच्या समर्पणाने आणि भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने व्यतीत करून वैकुंठ लोकाला प्राप्त होणार आहात. मी एखाद्या सावळीप्रमाणे सदैव तुमच्यासोबत राहील. इतकं म्हटल्यानंतर भगवान श्री हरी विष्णू त्या स्थानावरून अत्यंत ध्यानामध्ये विलीन झाले. काही वेळानंतर जेव्हा वामनच्या पत्नीला जाग येते तेव्हा ती आश्चर्यचकित होऊन पाहते. तिच्या आजूबाजूला असलेलं दृश्य पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिला हे समजत नव्हतं की तिच्या डोक्यावर अचानक केस कुठून आले. आजूबाजूला असलेले हे सर्व दुर्लभ हिरे, मोती, सोने, चांदी कुठून बरं आलं. हा एवढा सुंदर महल अचानक कुठून बरं आला. तिने लगेचच वामनला उठवलं. जेव्हा वामनने हा सर्व चमत्कार पाहिला
तेव्हा त्याला सुद्धा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. ते दोघेही एकमेकांकडे पाहून विचारात पडले. त्यानंतर वामन त्याच्या बायकोला म्हणाला, काल आपल्या घरी आलेले ते म्हातारे साधू कुठे गेले? दोघांनीही त्या साधू महाराजांना आजूबाजूला सर्वत्र पाहिलं, सर्व परिसर शोधला, परंतु ते साधू त्यांना कुठेच दिसले नाही. वामन आनंदाने त्याच्या बायकोला म्हणाला, ते अतिथी सामान्य नव्हते, ते साक्षात भगवान श्रीहरी विष्णू होते. हे सर्व वैभव सुदामाप्रमाणे त्यांनी आपल्याला सुद्धा प्रदान केलं आहे. आपणच दोघे त्यांना समजू शकलो नाही. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे वामनच्या पत्नीनं स्त्रीच्या सर्वात महत्त्वपूर्ण आभूषणाचा त्याग करून तिच्या भक्ताची परीक्षा दिली. एका स्त्रीसाठी तिचं केस सर्वात मोठं आभूषण आहे. केस गंगेसमान पवित्र आहेत. स्त्रीचे केस लांब असल्यामुळं तिला सौभाग्याची प्राप्ती होत असते. ज्या स्त्रीची बोटं गोल आणि लांब पातळ, मऊ आणि एकत्रित केल्यावर मधी काहीच अंतर राहत नाही आणि जी बोटं लाल रंगाची असतात, अशी स्त्री सुख आणि आनंद मिळवणारी असते. ज्या स्त्रीची नखे लाल आणि लांब असतात, गुळगुळीत असतात, अशी स्त्री ऐश्वर्य प्राप्त करत असते. ज्या स्त्रीच्या गळ्यामध्ये 4 बोटांच्या आकाराच्या स्पष्ट अशा 3 रेषा असतात, तर अशी स्त्री सदैव दागिन्यांनी सजलेली असते. ज्या स्त्रीच्या भुवया उंच असतात, मऊ आणि सूक्ष्म एकत्रित मिळालेल्या असतात व ज्यांचा आकार धनुष्याप्रमाणे असतो, ती स्त्रीसुद्धा सुख मिळवणारी असते. ती स्त्रीसुद्धा सौभाग्यवती असते. भगवान श्री विष्णू यांच्यानुसार जर एखाद्या स्त्रीचा चेहरा गोला असेल आणि जर तिचं नाक उजवीकडे कळलेलं असेल, तर अशी स्त्री भविष्यात खूप भाग्यवान ठरत असते आणि अशी स्त्री प्रसिद्धीसुद्धा खूप मिळवत असते. म्हणूनच स्त्रीचे केस आहेत ना, हे आभूषण आहे, स्त्रीचं सौंदर्याचं प्रतीक आहे. पण आजच्या या कलियुगातील स्त्री आहे बघा, तिला वाटत असतं मी सुंदर दिसावं आणि सुंदरतेसाठी तिचे केस असतात ना, ती छोटे छोटे कापून करत असते. पण केस कापणं हे चांगलं आहे का? अजिबात शुभ नाही. कारण शरीराच्या प्रत्येक स्त्रीच्या अवयवांमधील केस हा सुंदरतेचं प्रतीक मानलं जातं. असं म्हटलं जातं की जेव्हा पूर्वीच्या काळी जेव्हा एखादी मुलगी पाहण्यासाठी जायचा, तेव्हा अगोदर तिचे केस पाहायचा. ज्या स्त्रीचे केस भरपूर लांब सडक असतील ना, त्या स्त्रीला लगेच तो हो म्हणायचा. कारण का? कारण बघा, आपण या कलियुगामध्ये हे जीवन जगताना बघा, आपण भरपूर स्त्रिया बघतो, भरपूर मुलीसुद्धा बघतो, पण सर्वांचे केस लांब असतात का? क्वचितच लाखामधून एक स्त्री दिसते, तिचे केस भरपूर लांब असतात. कारण ही निसर्गाने दिलेली ही देणगी आहे. या देणगीला कधीच कापू नये. कारण त्या केसांमध्ये बघा गंगा वाहते. असं म्हटलं जातं की जेव्हा लक्ष्मीचे केस असतात, त्या लक्ष्मीच्या केसांमधून गंगा वाहत असते बघा. पण त्या गंगेलाच आपण कापून टाकतो, तर ते कितपत योग्य आहे हे प्रत्येक स्त्रीला समजणं खूप गरजेचं आहे. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आपण आता या कथेमध्ये सुद्धा पाहिलं की भाग्यवान स्त्री कोण असते. बघा, काही स्त्रीचे डोळे बघा असतात, सुंदर असतात. काही स्त्रीचं कपाळ सुंदर असतं. काही स्त्रीचे केस लांब असतात. कारण या बघा बाह्यरंगाच्या गोष्टी आहेत, पण अंतर्मनाच्या गोष्टीमधून जी स्त्री सुंदर असते ना, तीच या मनावर राज्य करू शकते. म्हणजे काय? समर्थांच्या मते जर तुमचे केस जरी लांब नसले तरी चालतील, जर तुमचे डोळे सुंदर दिसले नाही तरी चालतील, जर तुमचे पाय सुंदर दिसले नाही तरी चालतील, पण ज्या मनामध्ये, ज्या हृदयामध्ये परमेश्वराची भक्ती होत नाही ना, तुम्ही कितीही सुंदर दिसा, कितीही तुमचे केस लांब असू द्या, कितीही तुमचे डोळे सुंदर असू द्या, तरीसुद्धा त्याला काही महत्त्व नाही. ज्या शरीरामध्ये, ज्या अंतरात्म्यामध्ये परमेश्वराचं नाव घेतलं जात नाही ना, ती सुंदरतेचं काहीही मोल राहत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही कितीही सुंदर दिसताना तुम्ही मनाने किती पवित्र आहात, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. हेच खरं महत्त्वाचं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे,
नुसते सुंदर असून चालत नाही, तर माणसाचं मन सुद्धा सुंदर लागतं. आणि ज्या माणसाचं मन सुंदर असतं ना, तो जगावर सुद्धा राज्य करतो आणि इतरांच्या मनावर सुद्धा राज्य करतो. बघा, कधी कधी आपल्याला काही माणसं भेटतात, त्यांच्या वाणीमध्ये एवढा गोडवा असतो. कधी कधी बघा ते दिसायला चांगले नसतात. बघा, त्यांचा रंगसुद्धा गोरा नसतो, त्यांचा रंगसुद्धा सावळा असतो आणि दिसायलासुद्धा सुंदर नसतात. पण त्यांच्या वाणीमध्ये एवढी सुंदरता असते ना, एवढा गोडवा असतो की बघा बोलणाऱ्याचं मन जिंकून घेतात. मग बघा, दुसरीकडे एक सुंदर स्त्री किंवा सुंदर मुलगा असतो. तो बघा दिसायला खूप सुंदर असतो, पण त्या वाणीमध्ये श्रीराम समर्थ नसतात. त्या वाणीमध्ये बघा एखाद्याचं मन दुखवलं जाईल अशी त्याची वाणी असते. मग त्या सुंदरतेला काही महत्त्व आहे का? अजिबात काही महत्त्व नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही खूप मोठं व्हा, सगळं जग जिंका, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, सावली देणारं झाड असताना आधार देणारी माणसं असतात, यांना कधीच तुम्ही आयुष्यामध्ये विसरू नका. कारण ज्या परमेश्वरानं आपल्याला या जन्माला घातलं, आईबापानं जन्माला घातलं, माणूस जेव्हा करता होतो ना, 2 पैसे कमवायला लागतो ना, तेव्हा माणूस बघा ज्या आईबापानं आपल्याला छोट्याचं मोठं केलं, त्यांना मनुष्य विसरून जातो. या परमेश्वराला जेव्हा आपण पोटामध्ये होतो, तेव्हा आपण एक वचन दिलेलं होतं की मी जेव्हा पोटातून बाहेर उदरातून बाहेर येईल ना, तेव्हा मी तुझं भजन करेल, कीर्तन करेल, तुझं नामस्मरण करेल. लगेच मनुष्य हे वचन विसरतो. पण समर्थ आपल्याला प्रत्येक मनुष्याला आठवण करून देत आहेत की तुम्ही ज्या प्रकारे परमेश्वराला जे वचन दिलेलं आहे ना, तीच ही भक्ती आहे. आणि या भक्तीद्वारे ते वचन आपण बघा प्रेरित करत आहोत. हे वचन आपल्याला पूर्ण करायचं आहे, पण मनुष्य मात्र या भक्तीकडे लक्ष देतो का? कधीच देत नाही. कारण ज्यानं आपल्याला या जन्माला घातलं, निदान त्यांना तरी सुख मनुष्याने द्यावं, हीच परमेश्वराची इच्छा असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक स्त्रीने बाह्यरंगाला भुलू नका. कारण बाहेरून दिसणारे हे सौंदर्य आहे ना, कधी रसातळाला घेऊन जाईल ना, कधी अपप्रवृत्ती निर्माण करेल, कधी ही बुद्धी भ्रष्ट करेल ना, सांगता येत नाही. म्हणून बाह्यरंगाला एवढं महत्त्व देऊ नका. कारण आजचा योग कलियुगातला बाह्यरंग आहे ना, तो बघा भ्रमिष्ट करणारा हा बाह्यरंग आहे. म्हणून अंतर आत्म्याला साथ घाला. ज्याच्या वैखरीमध्ये माझा राम वसलेला आहे ना, तोच खरा मनुष्य आहे. म्हणून मैत्री जर करायची असेल, संगत जर तुमची धरायची असेल, तर त्या देहाशी धरा, त्याच्या वैखरीमध्ये राम वसलेला आहे. सदा देवकाची झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय? म्हणजे सदैव देवाच्या कार्यामध्ये जो आपला देह झिजवतो, सदैव ज्याची वाचा नित्य नेमाने राम नामाचं बघा नाम घेत असते ना, जो नेहमी उत्तमपणे स्वधर्माच्या मार्गावर चालतो. स्वधर्म म्हणजे काय? स्वतःच्या आयुष्याचे परमध्येय साध्य करण्यासाठी आपल्याकडे असलेलं ज्ञान आणि कौशल्याचा वापर करून आपलं कर्तव्य चोखपणे बजावणं म्हणजे स्वधर्म. तो सर्वोत्तम आहे आणि तोच भक्त या जगामध्ये धन्य आहे. नाहीतर नुसतं बघा आपण सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जातो. बघा स्त्रियांचं बघा आजच्या काळामध्ये या कलियुगातील ती स्त्री आहे ना, बघा जर तिच्या पतीला 20,000 पगार असेल ना, तर त्या पतीचा 20,000 पगारापैकी 10,000 रुपये पगार असतो ना, ते 10,000 रुपये ती स्वतःच्या सौंदर्यासाठी बघा त्याची राख रांगोळी करत असते. आणि त्याचा काही फायदा असतो का? बघा एक दिवस ते चेहऱ्यावर बघा त्या पावडरी लावल्या जातात, एक दिवस ते सौंदर्य टिकून राहतं आणि काही वेळ झाल्यानंतर बघा. पण त्या स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जसे आपल्या नवऱ्याची बघा ऐपत असेल त्या पद्धतीने मनुष्याने त्या स्त्रीने पैसे खर्च करायला हवेत. आणि या गोष्टीसाठी बघा आपण ज्या गोष्टीसाठी पैसे खर्च करतो ते आपल्याला आयुष्यभर टिकणारे आहे का? पण स्त्रीला या गोष्टी समजत नाही.
म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर प्रत्येक हा जीव या भक्ती मार्गामध्ये न्हावून गेला, या भक्ती मार्गामध्ये त्यांनी ही आपली मन आहे ना, हे मन रमवलं गेलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये विजय मिळवला जाईल. पण मनुष्य मात्र चांगल्या गोष्टीकडे बघा रोला जातो का? कधीच येत नाही. त्याला जेवढ्या जेवढ्या वाईट गोष्टी आहेत ना, त्या वाईट गोष्टीमध्ये तो बघा रंगला जातो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा नवीन नवीन तुम्हाला बघा या भक्ती मार्गामध्ये याल, या श्रवणामध्ये याल, उपासना करायला लागाल, तेव्हा नवीन नवीन तुम्हाला नक्कीच कंटाळा येणार आहे. कारण चांगल्या गोष्टींमध्ये वाईट विचार बघा नक्कीच येत असतात. पण त्या वाईट विचारांना पायबंद घालणं, वाईट विचारांना बघा निष्ठून टाकणं ते आपल्यावरच आहे ना. आणि हे टिकेल कधी? जेव्हा आपली संगत चांगल्याची असेल, जेव्हा आपण संगत सज्जनाची धरू, तेव्हाच्या गोष्टी घडतील ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जर खूप दुःख येत असतील तर आपल्या अगोदर संगत बघा कशी आहे ती शोधा. आपल्या संगतीचं बघा आपला मित्र कोण आहे, आपला मित्र चांगला आहे की वाईट आहे हे अगोदर पहा आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर या बाह्यरंगाचा प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने विचार करून कोणतीही मैत्री करू नका, कोणताही बघा कोणतंही जीवनामध्ये निर्णय घेऊ नका. कारण बाह्य रंगाने दिसणारी प्रत्येक गोष्ट असते ना, ती आपल्यासाठी हितकारक असतेच असं नाही. म्हणून मनाचा विचार करा. ज्याचं मन पवित्र आहे ना, तो सर्व सुख या जगामध्ये निर्माण करू शकतो. आणि तोच श्रेष्ठ आहे ज्याच्या मनामध्ये श्रीराम समर्थ भरलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.